नमस्कार. श्री स्वामी समर्थ. शोध अस्तित्वाचा या आपल्या चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत करते. तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराजांच्या कृपेने पूर्ण होत हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर बऱ्याच कमेंट येतात की आम्ही भरपूर सेवा करतो, भरपूर पूजा करतो, उपास करतो, पारायण करतो, पण आमची जी कोणती कामं आहेत ते हाती घेतलेली आमची कामं पूर्ण होतच नाही. तर असं का होतं? तर ह्याचं खरं कारण आहे की आपल्या घरामधील जी कुलदेवी आहे किंवा कुलदैवत आहेत, ह्यांना जर आपण विसरलो किंवा त्यांची सेवा नाही केली आणि दुसऱ्यांची जर सेवा केली, तर आपण कुठल्याही देवाची कितीही सेवा केली तर आपल्याला काहीही फरक पडत नाही. कसं असतं, आपल्या घरामध्ये आपले आईवडील आहेत आणि आपण बाहेरच्या मावशी, मामा, काका, काकू यांना भरपूर करतोय आणि आपले आईवडील आपल्या घरामध्ये उपाशी आहेत. ते तुम्हाला म्हणत नसतील किंवा तुम्हाला ते म्हणजे असं काही बोलत नसतील, पण त्यांचा जो आत्मा असतो तो तळतळ करत असतो आणि त्यांचा आत्मा आपल्याला श्राप देत असतो. त्याचप्रमाणे आपली जी कुलदेवी आहे, आपल्या कुलदेवता म्हणजे आपले आईवडील आहेत, त्यांचं जर आपण नाही केलं आणि बाहेरच्या म्हणजे दुसऱ्या देवांचं जर आपण भरपूर करत असलो तर आपल्याला हे म्हणजे शक्य होणार नाही किंवा कुठल्याही कामामध्ये सतत अपयश येत राहणार, सतत कामामध्ये अडचणी येत राहणार, सतत आपल्या घरावर संकट येत राहणार. आपल्या घरामध्ये जी दरिद्रता देवी राहते ती आपल्या घरामध्ये ठाण मांडून बसलेली असते. तर हेच सगळं जर आपल्याला आपल्या घरामधून काढायचं असेल किंवा आपल्या घरावरती जी संकटं येतात ते जर तुम्हाला संपवायचे असतील तर तुम्हाला कुळदेवीची सेवा ही करावीच लागेल. तर कुळदेवी जर आपल्याला बऱ्याच जणांना कुळदेवी ही माहिती नसते, तर एखादी सुपारी आपल्या घरामध्ये मांडायची किंवा देवघरामध्ये ठेवायची, त्या सुपारीची विधिवत पूजा करायची आणि आपली सुपारी ही कुलदेवी समजून तिला आपल्याला कुमकुम अर्चन करायचं आहे किंवा फोटो असेल, माहिती असेल तुम्हाला तर देवी मूर्ती कुठली असेल तर त्याच्यावर तुम्हाला कुमकुम अर्चन करायचं आहे. आणि जर माहीत नसेल तर एक सुपारी एका डिशमध्ये घ्यायची आणि त्याच्यावर तुम्हाला कुमकुम अर्चन करायचं आहे. आणि कुमकुम अर्चन करते वेळेस ओम कुलदेवताय नमः, ओम कुलदेवताय नमः, ओम कुलदेवी नमः या मंत्राचा सतत जप करत राहायचं आहे. त्यामुळे काय होईल, तुमची जी कुलदेवी आहे तिला असं वाटतं की माझी आठवण काढत आहेत आणि मला या भक्ताच्या घरी जायचंच आहे, असं तिच्या मनामध्ये येऊन जी तुमची कुलदेवी आहे ती तुमच्यावर नक्कीच प्रसन्न होत असते. आणि ज्या वेळेस तुम्ही कुलदेवीला कुमकुम अर्चन कराल, तिच्या नावाने स्मरण कराल, तिची आराधना पूजा अर्चा सगळं ज्यावेळेस तुम्ही करता त्यावेळेस आपली कुलदेवी आपल्या घरामध्ये नक्कीच येते. तर कुमकुम अर्चन झाल्याच्या नंतर तुम्हाला 2 पानं घ्यायची आहेत, त्याच्यावरती लवंग, सुपारी, चुना लावायचा आहे, केशराच्या 2 काड्या टाकायच्या आहेत, वेलची टाकायची आहे आणि सगळं साहित्य टाकून आपल्याला ती विडा बनवायचा आहे आणि आपल्या कुलदेवीच्या समोर ठेवायचं आहे कुमकुम अर्चन झाल्याच्या नंतर. आणि एका वाटीमध्ये दूध, साखर किंवा जर तुमचा स्वयंपाक झाला असेल लवकर तर तुम्ही जेवायला घरामध्ये बनवलेलं आहे ते किंवा खडी साखर, गूळ, खोबरं किंवा फळं जे तुमच्याकडं असेल अवेलेबल असेल ती तुम्ही लगेच कुमकुम अर्चन झाल्याबरोबर अगोदर द्यायचा आहे आणि नंतर विडा ठेवायचा आहे. आणि तो विडा 2-2.5 तास किंवा 2.25 तास किंवा 1.25 तास तिथंच ठेवायचा आहे. आणि ज्या माणसाचं काम होत नाही, कामात सतत त्याला अडथळे येतात, तो कुठल्याही कामाला गेला तरी रिकाम्या हाताने परत येतो किंवा तुमच्या घरामध्ये आजारी माणूस आहे, त्याला आजारपणातून काही झालं तरी तो उठत नाही, कारण आपल्या घरामध्ये दरिद्रता देवी बसलेली असते. तर त्या माणसाला तुम्हाला तो जो विडा आहे तो विडा तुम्हाला तशाच खायला द्यायचा आहे. आणि जर तुम्हाला वाटतं की आम्हाला सगळ्यांनाच हा विडा खायचा आहे तर तुम्ही त्याला मिक्सरमध्ये बारीक करा आणि सगळ्यांनी हातावर ज्याप्रमाणे आपण बडीशोप घेतो, बडीशोपसुद्धा आपल्याला त्या पानामध्ये ठेवायची आहे थोडीशी. तर सगळ्यांनी आपण बडीशोप घेतो त्याप्रमाणे ते मिक्सरला थोडंसं बारीक करून ते जर ती वाटलेलं जे चूर्ण आहे ते सगळ्यांनीच घ्यायचं आहे, म्हणजे सगळ्यांनाच देवीचा आशीर्वाद लाभेल, कुळदेवीचा आशीर्वाद आपल्याला नक्कीच मिळतो. तर त्याच्यानंतर आपल्याकडे धनलक्ष्मी कुबेर कुंचमची सेवा ही खूप म्हणजे खूप शुभ आणि खूप चांगली मानली जाते, कारण ही धनलक्ष्मीची सेवा ही अत्यंत प्रिय आहे. धनलक्ष्मीला आवडणाऱ्या ज्या आपण पूजा अर्चा सेवा ज्या करतो त्याचा खूप आपल्याला चांगला परिणाम होतो. तर तुम्हाला 21 शुक्रवार ही पूजा करायची आहे. तर 21 शुक्रवार धनलक्ष्मीची आपल्याला
विधिवत पूजा कशी करायची, तर आपल्याला कुंचम स्वच्छ घासून पुसून घ्यायचं आहे, दुधाने अभिषेक करायचा आहे. त्याच्यामधलं जे साहित्य आहे ते सगळं ओम महालक्ष्मी नमः, ओम महालक्ष्मी नमः किंवा ओम विष्णुदेवाय नमः, एक वेळेस विष्णुदेवाचा आणि एक वेळेस महालक्ष्मीचा मंत्र म्हणत म्हणत आपल्याला त्याच्यामध्ये सगळं साहित्य टाकायचं आहे. तुपाचा एक दिवा लावायचा आहे आणि सगळं झाल्यानंतर आपल्याला 1 वेळा किंवा 5 वेळा, 7 वेळा, 21 वेळा, नाहीच कोणाला शक्य होत असेल तर कमीत कमी 1 वेळा तरी तुम्हाला श्री सूक्त आपल्या धनलक्ष्मी कुबेर कुंचमच्या पुढं बसून तुम्हाला ती म्हणायचं आहे. यामुळं तुम्ही जर संकल्प सोडायचा आहे, अगोदर संकल्प सोडून तुम्ही ही सेवा करायची आहे. याचा रिझल्टसुद्धा तुम्हाला खूप छान मिळेल. कारण आपली कुलदेवी कुठली आहे हे जर माहीत नसेल तर आता कोणाला कोल्हापूरची अंबाबाई असते, कोणाला तुळजापूरची तुळजाभवानी असते, कोणाला काळूबाई असते, कोणाला रेणुका माता असते. म्हणजे प्रत्येकाच्या बरेच देवी देवता असतात. त्याचप्रमाणे आपल्याला त्यांच्या वाराप्रमाणे त्यांची सेवा आपल्याला करायची आहे. तर तुम्ही त्यांची 11 मंगळवारसुद्धा ही सेवा करू शकता आणि धनलक्ष्मीचे 21 शुक्रवारसुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता. तर 11 मंगळवार काय करायचं आहे, आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे, दुधाचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि विड्या तिथं आपल्याला देवीला अर्पण करायचं आहे. आणि धनलक्ष्मीला या संकल्प सोडून तिथंसुद्धा आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला विधिवत धनलक्ष्मी कुबेर कुंचमची सेवा करायची आहे आणि श्री सूक्त म्हणायचं आहे आणि ओम महालक्ष्मी देव्याय नमः, ओम महालक्ष्मी देव्याय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. या दोन्हीपैकी जर तुम्ही एक सेवा जरी केली तर तुमच्या घरामधील जी आर्थिक अडचण आहे ती नावाला सुद्धा शिल्लक राहणार नाही आणि तुमच्या घराची भरभराट होईल. तुमच्या घरामध्ये प्रत्येक माणसाला प्रत्येक कामामध्ये यश प्राप्त होईल. तर ही अशी आपल्याला साधी आणि सोपी सेवा करायची आहे मंगळवार आणि शुक्रवार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.